नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण भारतीय डाक विभाग ज्यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध कॅटेगरीमध्ये तांत्रिक पदासाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरिता एलिजिबल आहे। वेतन या पदांसाठी 34,800 पर्यंत असून ग्रेड पे 4,600 चा असणार आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, एकूण जागा व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला आहोत। टपाल विभागाअंतर्गत सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी CEPT या विभागामध्ये प्रतिनियुक्तीच्या तत्वावर खाली पदे भरण्याकरिता पात्रता धारण करणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्याकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता, व्हेरियस कॅटेगरीमध्ये टेक्निकल पदाची पदभरती या ठिकाणी भारतीय डाक विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर बघू शकता, या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 15 जागा इथे भरल्या जात आहे। लेवल 7 चा पे स्केल 9,300 ते 34,800 पर्यंत या ठिकाणी असणार आहे आणि ग्रेड पे 4,600 चा इथे असणार आहे। त्यानंतर टेक्निकल सुपरवायझर या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। या पदाच्या 5 जागा भरल्या जात आहे। लेवल 6 चा पे स्केल आहे 9,300 ते 34,800 पर्यंत आणि ग्रेड पे जो आहे तो 4,200 चा इथे असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या दोन पदासाठी ही पदभरती एकूण 20 जागेसाठी या ठिकाणी होत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी या पदभरतीबाबत जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि जी काही पात्रता इथे लागणार आहे त्याची माहिती जाहिरातीच्या अनेक्चर ए मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्या पात्र उमेदवारांनी CEPT या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा। 23 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सर्व सूचना या पदभरतीच्या या जाहिरातीच्या अनेक्चर बी मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर याची संपूर्ण माहिती अनेक्चर बी मधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जी ऑनलाईन अर्जाची जी प्रिंट असणार आहे ती तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे, त्यावर तुमचं सिग्नेचर करून घ्यायचं आहे आणि अर्जासोबत आपली सर्व कागदपत्र या ठिकाणी जोडून रिस्पेक्टिव्ह कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी या विभागाकडे या ठिकाणी सादर करायचे आहे। तर डायरेक्ट कॉपी तुम्ही या ठिकाणी या CEPT विभागाकडे सादर करू शकणार नाही। सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर करूनच तुम्हाला या ठिकाणी तुमची फिजिकल कॉपी त्या विभागाकडे या ठिकाणी सादर करायचे। तर थेट तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर केल्यास तुमचा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची। तर अशा प्रकारे मित्रांनो, या दोन पदासाठी ही पदभरती भारतीय डाक विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यानंतर नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे, तर CEPT या विभागाचे जे काही या ठिकाणी युनिट असणार आहे, ज्या राज्यामध्ये, ज्या सिटीमध्ये या ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता मैसूर, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पटना, कोची, विशाखापट्टणम या दिलेल्या ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। तर तुम्ही महाराष्ट्रामधून अर्ज सादर करत असाल तर मुंबई हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। तेव्हा महाराष्ट्रातील उमेदवारांकरता एक सुवर्ण संधी आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर पात्रता कशा प्रकारची इथे लागणार आहे, तर बघा, अनेक्चर ए मध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बाबत माहिती देण्यात आलेली आहे। असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही पदभरती होत आहे। शिक्षण पात्रता इथे कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि 1 वर्षाचा डिप्लोमा कम्प्युटर सायन्स मधला या ठिकाणी तुमच्याकडे असेल। त्याचसोबत कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कम्प्युटर सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस यामधील तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। अर्ज सादर करण्याकरता वयाची जी अट आहे ती 56 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर टेक्निकल सुपरवायझर या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। त्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट घेऊन तुम्ही बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल किंवा कोणत्याही शाखेची, कोणत्याही विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असेल या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्याचसोबत 1 वर्षाचा कम्प्युटर सायन्स डिप्लोमा तुमच्याकडे असेल तरी सुद्धा या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात। आणि
या ठिकाणी एक्सपिरियन्स कशा प्रकारचं लागणार आहे तर बघू शकता कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कम्प्युटर सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस यामधला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे. त्या पदासाठी अर्ज करण्याकरता जी वयाची अट इथे लागणार आहे ती 56 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे टेक्निकल सुपरवायझर आणि या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी इथे पात्रता आणि वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर अनेक्चर बी मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. तर त्या सूचना कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहेत तर याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. सीईपीटी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे ती 23 मे 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी सर्व सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी वेरियस कॅटेगरीमध्ये टेक्निकल पदाची ही पदभरती भारतीय डाक विभाग यांच्या मार्फत 20 रिक्त जागेसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.